नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडमध्ये ब्लॉक डायग्राम ऑफ जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम याबद्दल माहिती घेतली होती. आणि जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम म्हणजे काय की इट इज ए सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ द डिफरंट ब्लॉक्स ऑफ द मेजरमेंट सिस्टीम टू रिप्रेझेंट द व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी अंडर मेजरमेंट. बरोबर आहे. म्हणजे अशी काही सिस्टीम की जी त्याला आपण क्वांटिटी अप्लाय केल्यानंतर त्याची रिअल व्हॅल्यू तुम्हाला रिप्रेझेंट करते, अशा प्रकारची सिस्टीम म्हणजे जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. जनरलाइज का बरं? तर इट इज ए कॉमनली ॲक्सेप्टेड सिस्टीम अँड दॅट्स वाय इट इज नोन ॲज जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, व्होल्टमीटर gives you the value of voltage, milliampere meter gives you the value of current. Similarly, ohm meter gives you the value of resistance. Likewise, so voltmeter, ampere meter as well as the ohm meter, all these are the generalized instrumentation system. In that instrumentation system there are different blocks and they perform their required and definite function to represent the value of quantity under measurement. So, such a system is known as generalized instrumentation system. In generalized instrumentation system, first block is a primary sensing element. Main purpose of this block is to detect the quantity and converts that quantity into equivalent electrical signal, and that's why this primary sensing element block or stage is known as detector transducer stage. After that, the signal available at the output of primary sensing element is applied to a variable manipulation element. Variable manipulation element means it performs the job of manipulation or it performs the job of amplification. Manipulation means what? It is a change in the numerical value of the signal but keeping the original nature of the signal as it is. So, that is known as variable manipulation. बरोबर आहे. समजलं काय? म्हणजे नेचर सिग्नल तर तसंच ठेवायचं, पण काय करायचं की त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू वाढवायची. समजा माझ्याजवळ 5 व्होल्ट आहे, त्याची व्हॅल्यू 10 व्होल्ट करायची किंवा त्याची व्हॅल्यू 15 व्होल्ट करायची. कारण काय आहे की हा जो व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंट आहे याला 10 व्होल्ट लागते की 5 व्होल्ट लागते किंवा 15 व्होल्ट लागते हे मला माहिती नाही. पण ह्या व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट जो आहे इथे त्याचं काम काय आहे की या व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंटला ज्या ॲम्प्लिट्यूडचा सिग्नल लागतो तेवढं व्होल्टेज किंवा तेवढा सिग्नल वाढवणे हे व्हेरिएबल मॅनिप्युलेशनचं काम आहे मित्रांनो. बरोबर आहे. व्हेरिएबल मॅनिप्युलेशन म्हणजे ॲम्प्लिफिकेशन. समजा आता मला 10 व्होल्टचं काम आहे, 10 व्होल्ट करेल तो. समजा मला 15 व्होल्टचं काम आहे तर 15 व्होल्ट करेल. म्हणजे इथे जो एलिमेंट आहे, इथे जो व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंट आहे याला समजा 15 व्होल्ट लागत असेल तर 15 व्होल्ट करेल. याला जर 6 व्होल्ट लागत असेल 6 व्होल्ट करेल. किंवा या पर्टिक्युलर एलिमेंटला समजा 20 व्होल्ट लागत असेल तर तो त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करेल? 20 व्होल्टमध्ये करेल. पण सिग्नलच्या शेपमध्ये चेंज न करण्याचं काम कोणाचं आहे? व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंटचं. फक्त इट increases the amplitude of the incoming signal to a suitable value so that that signal can be able to drive the variable conversion element. आता व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंट म्हणजे काय आहे? कन्व्हर्शन म्हणजे काय की तुमच्याजवळ 2 टाईपचे सिग्नल्स असतात. कोणते? ॲनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. समजा आता या डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटला जो इनपुट सिग्नल लागतो तो जर डिजिटल फॉर्ममध्ये लागत असेल तर ह्या इथे व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंटचं काम आहे. कारण की याला जर डिजिटल फॉर्ममध्ये सिग्नल लागेल तर इथे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर पाहिजे. कारण तो ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर जो आहे तो काय करतो? ॲनालॉग सिग्नलला कशामध्ये कन्वर्ट करतो? डिजिटल सिग्नलमध्ये. आणि तो कशाला देतो? मग
डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट. जर डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटला जर ॲनालॉग फॉर्ममध्ये सिग्नल लागत असेल आणि व्हेरिएबल कन्व्हर्शनचं एलिमेंटचं जे आउटपुट आहे ते जर समजा डिजिटल फॉर्ममध्ये आहे आणि इथे जो सिग्नल लागून राहिला डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटला तो जर ॲनालॉग फॉर्ममध्ये आहे तर व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंट काय करेल, मग इथे जो जे डिजिटल सिग्नल आहे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करेल, ॲनालॉग फॉर्ममध्ये करेल आणि नंतर मग तो ॲनालॉग डेटा जो आहे तो डेटा ट्रान्समिशन एलिमेंटमधून कुठे ट्रान्सफर होईल, डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटला. आणि अशा प्रकारे डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट मग त्या इनकमिंग सिग्नलची व्हॅल्यू रिप्रेझेंट करेल. बरोबर. तर व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंटचं काम काय झालं मित्रांनो, की ॲम्प्लिफाय द इनपुट सिग्नल और मॅनिपुलेट द इनपुट सिग्नल. व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंटचं काम काय झालं, टू कन्व्हर्ट दी इनकमिंग सिग्नल इंटू दी अनदर फॉर्म. समजा याच्या इनपुटला सिग्नल जो येऊन राहिला तो समजा ॲनालॉग आहे आणि त्याचं कन्व्हर्शन समजा डिजिटल फॉर्ममध्ये पाहिजे आहे तर इथे काय लावावं लागेल तुम्हाला, डी कन्व्हर्टर, जेणेकरून इनकमिंग ॲनालॉग सिग्नलचं कन्व्हर्शन तो डी कन्व्हर्टर काय करेल तर तो डिजिटल फॉर्ममध्ये करेल. आता इथे समजा सिग्नल डिजिटल फॉर्ममध्ये आहे आणि डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटला जो सिग्नल पाहिजे आहे तो ॲनालॉग फॉर्ममध्ये आहे. तर व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंटचं काम काय आहे मित्रांनो, जर इनकमिंग सिग्नल सुद्धा डिजिटल आहे तर त्याचं कन्व्हर्शन ॲनालॉग फॉर्ममध्ये करायचं आहे. त्याच्यामुळे इथे काय वापरू आपण, डी कन्व्हर्टर. सो डी कन्व्हर्टर मीन्स दॅट कन्व्हर्ट्स दी डिजिटल सिग्नल इंटू दी इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल. हे जे कन्व्हर्टर्स आहेत आपण ते सेकंड इयरला पूर्ण शिकलेलो आहोत. डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर आणि ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. मग जो डेटा इथे जो आहे व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंटच्या आउटपुटला तो जर डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटपर्यंत पोचायचं काम करायचं असेल तर काय लागेल मित्रांनो, आपल्याला इथे डेटा ट्रान्समिशन एलिमेंटची आवश्यकता फार आहे. आणि डेटा ट्रान्समिशन एलिमेंटचं काम काय आहे की व्हेरिएबल कन्व्हर्शन एलिमेंटच्या आउटपुटला जो डेटा आहे तो डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटच्या इनपुटला पोचवण्याचं काम आहे. आणि डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटचं काम काय आहे मित्रांनो, की जी काही क्वांटिटी आपण इथे अप्लाय केलेली आहे ती क्वांटिटीची रिअल व्हॅल्यू इथे रिप्रेझेंट व्हावी याच्याकरता डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटचं काम आहे. आता डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटमध्ये काय येईल, पॉइंटर आणि डायल ऑफ दी इन्स्ट्रुमेंट और स्क्रीन ऑफ CRO. बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणजे कसं, समजा फॉर एक्झाम्पल इथे जी क्वांटिटी अप्लाय केलेली आहे, बरोबर आहे, आणि इथे पॉइंटर आणि डायल जर असेल तर आपण काय करू, त्या पॉइंटरची पोझिशन त्या डायलवर किती व्होल्टवर आहे किंवा किती मिली एम्पियरवर आहे किंवा किती रेजिस्टन्सवर आहे ते बघून आपण काय करू शकतो, त्या इनपुट क्वांटिटीची व्हॅल्यू म्हणजे या इनपुट क्वांटिटीची व्हॅल्यू आपण इस्टिमेट करू शकतो किंवा माहिती करून घेऊ शकतो. म्हणून पॉइंटर, दिस इज ए पॉइंटर अँड दिस इज ए डायल. So by observing the position of pointer on the dial, it is possible for us to estimate or to know the value of quantity under measurement. तर अशा प्रकारे ही जी आहे ही इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमची डायग्राम किंवा जनरलाइज इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमची डायग्राम आपण अगोदरच्या पिरियडमध्ये बघितली होती. आता आपल्याला काय महत्त्वाचं आहे मित्रांनो, तर प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटमध्ये प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटचं काम काय आहे की इट डिटेक्ट्स द क्वांटिटी अँड कन्वर्ट्स इट इनटू द इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल. बरोबर आहे. तर म्हणून या स्टेजला काय म्हणतो आपण, प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटच्या स्टेजला काय म्हणतो, डिटेक्टर ट्रान्सड्यूसर स्टेज. आणि फॉर द कन्वर्शन ऑफ input quantity into equivalent electrical signals we use the transducers. ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, इट इज ए एनर्जी कन्व्हर्टर.
which converts one form of energy into the another form. But in case of generalized instrumentation system, we are using the transducers to convert the physical quantity into equivalent electrical signal. बरोबर आहे. तर मेन पर्पज काय आहे आपल्या इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीममध्ये ट्रान्सड्यूसरचा, की टू कन्वर्ट द फिजिकल क्वांटिटी, एनी फिजिकल क्वांटिटी into equivalent electrical signal, and therefore there are different types of transducers used in the primary sensing element block to convert the physical quantity into equivalent electrical signals. And that's why we are in next period or in coming period we are going to study different types of transducers which are used in the primary sensing element. So that is our next period, and we are concentrate on that particular point. What are the different types of transducer? Whether they may be analog, or they may be digital, or they may be active, or they may be passive, or they may be primary, or they may be secondary. So these transducers we have to study in this period. See here. So active and passive transducer. आता ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर्स म्हणजे काय? ॲक्टिव्ह म्हणजे काय की साधा मुलगा, साधा तुम्ही आता माझ्या क्लासमधले मुलं आहेत. आता या क्लासमधले मुलं सर्वच ॲक्टिव्ह असतात असं नाही, बरोबर आहे. आता ॲक्टिव्ह म्हणजे काय, ज्या मुलाला फक्त थोडीशी गोष्ट सांगितल्यानंतर तो त्याला चांगल्या प्रकारे जर काय करत असेल, रिप्रोड्यूस करत असेल, तर त्याला मी काय म्हणेल, दॅट पर्टिक्युलर स्टुडंट इज ए ॲक्टिव्ह स्टुडंट. पण मी सांगितलं समजा, ए बेटा असं करायचं आहे, तेवढंच करायचं आहे, तो तेवढंच पोरगा काय करेल, तो विद्यार्थी काय करेल माझा, तेवढंच करेल. अशा प्रकारच्या ट्रान्सड्यूसर्सला काय म्हणतो आपण, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर, किंवा अशा प्रकारच्या मुलांना काय म्हणतो, पॅसिव्ह स्टुडंट्स. आणि ॲक्टिव्ह स्टुडंट असेल तर काय करेल, समजा मी सांगितलं, समजा एखाद्या कार्यक्रमाचं संचलन तुला करायचं आहे बेटा, तो काय करेल, त्याच्या जवळचं काहीतरी एक्स्ट्रा त्या कार्यक्रमामध्ये प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करेल. पण एखादा समजा पॅसिव्ह मुलगा असेल किंवा पॅसिव्ह विद्यार्थी असेल, तर तो काय करेल, सरांनी मला एवढं सांगितलं आहे ना की हा कार्यक्रम कंडक्ट करायचा आहे, मला काही बोलायचं नाही आहे, फक्त कार्यक्रम कंडक्ट करायचा, तो तेवढंच करेल. म्हणजे पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स समजला काय तुम्हाला, बरोबर आहे, समजलं की नाही समजला? समजला असेल तर आपण पुढे जाऊया. ॲक्टिव्ह म्हणजे काय की तो स्वतःमधलं काहीतरी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो, असा म्हणजे ॲक्टिव्ह. स्वतःमधलं काही इंट्रोड्यूस करत नाही असा विद्यार्थी म्हणजे पॅसिव्ह. म्हणजे आता आपण बघूया ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय. द ट्रान्सड्यूसर व्हिच डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल एनर्जी सिग्नल टू प्रोड्यूस द आउटपुट कॉल्ड ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. ज्या ट्रान्सड्यूसरला एक्सटर्नल एनर्जी सिग्नल लागत नाही स्वतःचं आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करण्याकरता, अशा प्रकारच्या ट्रान्सड्यूसर्सला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर्स. म्हणजे मी समजा एखाद्या मुलाला सांगितलं की बेटा तुला संचलन करायचं आहे, संचलन करत असताना तो त्याच्या जवळचं जे काही आहे ते त्या कार्यक्रमामध्ये टाकतो किंवा कार्यक्रमामध्ये इंट्रोड्यूस करतो, तशा प्रकारच्या विद्यार्थ्याला मी काय म्हणेल, ॲक्टिव्ह विद्यार्थी किंवा ॲक्टिव्ह स्टुडंट. तसंच प्रकारे काय आहे, ज्या ट्रान्सड्यूसरला एक्सटर्नल एनर्जी सिग्नल लागत नाही स्वतःचा आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करायला, अशा प्रकारच्या ट्रान्सड्यूसरला आपण काय म्हणतो, मग ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर्स, बरोबर आहे. दिस ट्रान्सड्यूसर्स आर ऑल्सो कॉल्ड सेल्फ जनरेटिंग टाईप. इथे सेल्फ जनरेटिंग पाहिजे, सेल्फ जनरेटिंग टाईप ट्रान्सड्यूसर. सेल्फ जनरेटिंग टाईप ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, एखाद्या विद्यार्थ्याला मी सांगितलं तुला आता संचलन करायचं आहे, बरोबर. आता संचलन करताना मी त्याला काही सांगितलं नाही की तू असा बोल तसा बोल, पण त्यांनी समजा स्वतःवर विचार करून समजा त्याच्यामध्ये नवीन काही टाकलं समजा त्या कार्यक्रम चांगला होण्याकरता, तर त्यांनी काय केलं, स्वतःचं सेल्फ त्याच्यामध्ये काही टाकलं आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम चांगला झाला. म्हणून इथे काय म्हणतो आपण, दीज ट्रान्सड्यूसर्स आर ऑल्सो कॉल्ड
सेल्फ जनरेटिंग टाईप ट्रान्सड्यूसर्स, म्हणजे स्वतःचं काहीतरी सेल्फ तो त्या कार्यक्रमामध्ये टाकतो विद्यार्थी, म्हणून त्या विद्यार्थ्याला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह विद्यार्थी किंवा ॲक्टिव्ह स्टुडंट, बरोबर आहे. अशा प्रकारे ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरची डेफिनेशन आहे मित्रांनो, बरोबर आहे. दिस ट्रान्सड्यूसर जनरेट देअर ओन व्होल्टेज ऑर करंट. हे जे ट्रान्सड्यूसर्स आहे स्वतःपासूनच काय बोलायचं काय नाही, मी विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलतो, हे असे जे विद्यार्थी असतात ॲक्टिव्ह, त्यांना काय बोलायचं काही नाही ते स्वतः तयार करतात आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलतात. आता इथे जे लिहिलेलं आहे, दिस ट्रान्सड्यूसर्स जनरेट देअर ओन व्होल्टेज ऑर करंट, ते स्वतःचं व्होल्टेज किंवा स्वतःचा करंट स्वतः जनरेट करतात, बरोबर आहे. म्हणजे स्वतःचं मत स्वतः मांडण्याचा प्रयत्न करतात, स्वतः विचार करून. त्याला काय म्हणतो आपण, दिस ट्रान्सड्यूसर्स जनरेट देअर ओन व्होल्टेज ऑर करंट. The energy required for the generation of output signal is obtained from the physical phenomena being measured. म्हणजे समजा आता समजा हा माझ्याजवळचा मोबाईल आहे, हा समजा पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर आहे. जर समजा या पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरला मी समजा असं दाबलं तर काय होईल, याच्या फेसेसच्या अक्रॉस, हे वरची फेस आहे आणि खालची फेस आहे, याच्या फेसेसच्या अक्रॉस व्होल्टेज जनरेट होईल. आणि हे जे व्होल्टेज जनरेट झालेलं आहे ते कशाला प्रोपोर्शनल राहील मित्रांनो, जेवढा मी फोर्स किंवा जेवढा मी प्रेशर अप्लाय केलं याच्या फेसेसच्या अक्रॉस, तेवढं व्होल्टेज याच्या फेसेसच्या अक्रॉस जनरेट होईल. दिस पर्टिक्युलर ट्रान्सड्यूसर डझंट रिक्वायर एनी एक्सटर्नल एनर्जी सिग्नल टू प्रोड्यूस दी आउटपुट व्होल्टेज. जेवढं मी दाबलं, जेवढं मी याला प्रेस केलं, तेवढं या पर्टिक्युलर ट्रान्सड्यूसरच्या अक्रॉस व्होल्टेज जनरेट झालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, समजा मी असं कमी जास्त व्होल्टेज करत असेल तर या ट्रान्सड्यूसरच्या अक्रॉस AC सिग्नल जनरेट होईल, आणि असं जर दाबत असेल तर याच्या अक्रॉस प्युअर DC सिग्नल, पॉझिटिव्हवरचा आणि निगेटिव्ह खालचा, अशा प्रकारचं व्होल्टेज त्याच्या अक्रॉस जनरेट होईल. म्हणून पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर्स आर दी एक्झाम्पल्स ऑफ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. समजा आता फॉर एक्झाम्पल मी माझा फोन म्हणजे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर कन्सिडर जर केलं आणि मी याच्या अक्रॉस समजा प्रेशर अप्लाय केलं, तर याच्या फेसेसच्या अक्रॉस, अप्पर फेस आणि लोअर फेस, हा आहे अप्पर फेस आणि हा आहे लोअर फेस, याच्या अक्रॉस काय होईल, व्होल्टेज डेव्हलप होईल. आणि हे जे व्होल्टेज डेव्हलप होईल दॅट इज प्रपोर्शनल टू दी प्रेशर ऑर फोर्स अप्लाइड अक्रॉस दी पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. म्हणजे काय होऊन राहिलं, इथे फक्त फोर्स किंवा प्रेशर अप्लाय केलं तर याच्या अक्रॉस व्होल्टेज जनरेट होऊन राहिलं. म्हणून अशा प्रकारच्या ट्रान्सड्यूसरला आपण काय म्हणू, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. कारण ज्याला एक्सटर्नल सिग्नल AC सिग्नल देऊन राहिलो किंवा DC सिग्नल देऊन राहिलो का आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करण्याकरता, म्हणून अशा प्रकारचा जो पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. ज्याला काही आउटपुट व्होल्टेज पाहिजे नाही, ज्याला एक्सायटेशनसाठी काही इनपुट व्होल्टेज पाहिजे नाही, अशा प्रकारच्या ट्रान्सड्यूसरला मित्रांनो आपण काय म्हणू, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. कारण त्याला आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करण्याकरता काहीच पाहिजे नाही. एखाद्या समजा माझ्या क्लासमध्ये समजा 10 विद्यार्थी आहेत, त्याच्यामधला मी एखादा विद्यार्थी निवडला समजा फॉर एक्झाम्पल, तर त्या विद्यार्थ्याला मला काही सांगण्याची गरज नाही, बरोबर आहे. तो ॲटोमॅटिकली कसा कार्यक्रम कंडक्ट करायचा, त्याच्यामध्ये काय काय बोलायचं, तो स्वतःच काय करेल, तयार करेल आणि स्वतःच बोलेल. मला त्याला सांगायची गरज आहे का, किंवा एक्सटर्नल सिग्नल द्यायची गरज आहे का ते आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करण्याकरता, नाही. अशा प्रकारचा ट्रान्सड्यूसर जो आहे मित्रांनो त्याला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. मग बघूया पॅसिव्ह म्हणजे काय. पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, द ट्रान्सड्यूसर्स विच रिक्वायर एनी एक्सटर्नल एनर्जी सिग्नल टू प्रोड्यूस देअर आउटपुट आर कॉल्ड पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर्स. समजा एखादा विद्यार्थी असेल, नवीन विद्यार्थी असेल, त्याला मी म्हटलं बेटा या कार्यक्रमाचं तुला संचलन करायचं आहे किंवा या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करायचं आहे किंवा एखाद्या वक्त्याची इंट्रोडक्शन द्यायची आहे, तर काय होईल माहीत आहे का,
मला त्याला पूर्ण इन्फॉर्मेशन द्यावी लागेल आणि तो तसाच्या तसाच ती इन्फॉर्मेशन एक्सप्लेन करेल. म्हणजे मी झालो त्याचा एक्सटर्नल एनर्जी सिग्नल. म्हणजे त्याला कसं बोलायचं, काय बोलायचं आहे की नाही, याच्याकरता मला त्याला पूर्ण काय करावं लागेल, एनर्जी द्यावं लागेल. आणि त्याच वेळेस तो ते पूर्ण रिवाइंड करून आणि नंतर मग तो एक्सप्रेस करू शकेल. अशा प्रकारचा जर ट्रान्सड्यूसर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. किंवा अशा प्रकारचा जर विद्यार्थी असेल किंवा स्टुडंट असेल तर मी त्याला काय म्हणू शकतो, पॅसिव्ह स्टुडंट. कारण काय आहे की तो नवीन स्टुडंट आहे, त्याला काय माहिती राहणार आहे, काय बोलायचं काय नाही. तर टीचरला त्याला सांगावं लागेल ना की असं असं बोलायचं आहे, असं असं करायचं आहे. म्हणून मग मला किंवा माझ्या मित्रांना त्याला सांगावं लागेल, बेटा असा असा कार्यक्रम आहे, असं असं तुला बोलायचं आहे. त्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन त्याला आपण दिल्यानंतरच तो विद्यार्थी काय करेल, ते रिप्रोड्यूस करू शकेल. अन्यथा करू शकेल का, नाही. म्हणूनच काही काही ट्रान्सड्यूसर्स असे असतात की जे आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करू शकत नाही जेथपर्यंत त्यांना आपण एक्सटर्नल सिग्नल देत नाही. बरोबर आहे. अशाच प्रकारच्या ट्रान्सड्यूसरला काय म्हणायचं मित्रांनो, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर्स. आणि म्हणूनच ते म्हटलेलं आहे की ट्रान्सड्यूसर्स विच रिक्वायर एनी एक्सटर्नल एनर्जी सिग्नल टू प्रोड्यूस देअर आउटपुट आर कॉल्ड पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर्स. These transducers are also called externally powered transducers. Externally powered transducers का म्हणतो की आम्हाला त्या विद्यार्थ्याला एक्सटर्नली काहीतरी सांगावं लागतं, त्यावेळेसच तो रिप्रोड्यूस करू शकेल, त्यावेळेसच तो कार्यक्रम कंडक्ट करू शकेल. अशा प्रकारचा कन्सेप्ट इथे आहे. म्हणजे ज्या ट्रान्सड्यूसरला एक्सटर्नल पॉवर जर दिला नाही आपण तर तो आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करू शकत नाही. म्हणून अशा प्रकारच्या ट्रान्सड्यूसरला काय म्हणतो मित्रांनो आपण, एक्सटर्नली पॉवर्ड ट्रान्सड्यूसर. These transducers derive the power required for the energy conversion from external power source. However, they may absorb some energy from the physical phenomena under study. कधी कधी काय होतं की ते हे लिहावं लागतं, पण त्या फिजिकल फिनॉमिना जो मेजर करून राहिलेलो डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट किंवा आणखी कोणती क्वांटिटी, तर या क्वांटिटीपासून हे जे ट्रान्सड्यूसर्स आहे ते काय करतात, एनर्जी घेतात आणि मग त्याच्यापासून त्या पर्टिक्युलर क्वांटिटीचं कन्व्हर्शन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करतात. तर अशा ट्रान्सड्यूसरला काय म्हणायचं मित्रांनो आपण, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर्स. एक्झाम्पल्स काय आहेत, LVDT. LVDT मीन्स लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंटचं कन्व्हर्शन तो कशामध्ये करतो, इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. तर अशा प्रकारचा जो इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे त्याला काय म्हणतो आपण, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. दुसरं आहे रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. म्हणजे हा ट्रान्सड्यूसर काय करतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं कन्व्हर्शन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या ट्रान्सड्यूसरला आपण काय म्हणतो, RVDT, रोटेटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरला सुद्धा आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करण्याकरता तुम्हाला एक्साइट करावंच लागतं आणि म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. नंतर आता ॲनालॉग आणि डिजिटल ट्रान्सड्यूसर्स आहेत. तर पहिल्यांदा सर्वप्रथम आपण बघू ॲनालॉग सिग्नल म्हणजे काय. दी सिग्नल विच इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नोन ॲज ॲनालॉग सिग्नल. आता हा बघा, हा सिग्नल कसा आहे, इट इन्क्रीजेस देन डिक्रीजेस देन इन्क्रीजेस देन डिक्रीजेस देन इन्क्रीजेस देन डिक्रीजेस अँड इन्क्रीजेस लाईक दिस. अशा प्रकारचा जो सिग्नल आहे याला आपण काय म्हणू, ॲनालॉग सिग्नल.
and the signal in the form of pulses is known as digital signal. तुम्हाला दोन याच्यामधला डिफरन्स समजला का? ॲनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल मधला. द सिग्नल विच इन्क्रीजेस डिक्रीजेस देन इन्क्रीजेस देन डिक्रीजेस अशा प्रकारचा जर सिग्नल असेल तर याला काय म्हणतो आपण? ॲनालॉग सिग्नल. आणि अशा प्रकारचा जो सिग्नल असेल, सिग्नल इन दी फॉर्म ऑफ पल्सेस, सो दॅट सिग्नल इज नोन ॲज काय म्हणतो आपण अशा सिग्नलला? डिजिटल सिग्नल. ऑन द बेसिस ऑफ दॅट देर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्सड्यूसर्स, ॲनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्यूसर्स. सी हियर, ॲनालॉग ट्रान्सड्यूसर्स म्हणजे काय? द ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स input physical phenomena into analogous electrical output which is a continuous function of time. Thus, strain gauges, LVDT, RVDT, thermocouples, thermistor may be called as analog transducers. म्हणजे ॲनालॉग ट्रान्सड्यूसर्स म्हणजे काय की जो इनपुट क्वांटिटीला सेन्स करून त्याचं कन्व्हर्शन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करतो, पण तो कसा सिग्नल असला पाहिजे? विच इज ए कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाईम. म्हणजे अशा प्रकारचा इन्क्रीजेस डिक्रीजेस इन्क्रीजेस देन डिक्रीजेस देन इन्क्रीजेस देन डिक्रीजेस अशा प्रकारचं कंटिन्युअस सिग्नलमध्ये जर जो ट्रान्सड्यूसर कन्वर्ट करत असेल इनपुट सिग्नलला, तर अशा प्रकारच्या ट्रान्सड्यूसरला मित्रांनो आपण काय म्हणू? ॲनालॉग ट्रान्सड्यूसर्स. मग एक्झाम्पल्स काय आहेत ॲनालॉग ट्रान्सड्यूसर्सचे? तर स्ट्रेन गेजेस, LVDT म्हणजे लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर, RVDT मीन्स रोटेटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर, थर्मोकपल, थर्मिस्टर, ऑल दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ ॲनालॉग ट्रान्सड्यूसर्स. आलं लक्षात आता? नंतर डिजिटल ट्रान्सड्यूसर्स म्हणजे काय? The transducers which converts input physical phenomena into analogous electrical output which is in the form of pulses are called digital transducers. एक्झाम्पल काय राहील याचं? बारकोड रीडर. म्हणजे जो ट्रान्सड्यूसर तुम्हाला इनपुट क्वांटिटीचं कन्व्हर्शन जर इन द फॉर्म ऑफ पल्सेस जर देत असेल तर त्या ट्रान्सड्यूसरला आपण काय म्हणू? डिजिटल ट्रान्सड्यूसर. पक्क आलं लक्षात? म्हणजे जो ट्रान्सड्यूसर ॲनालॉग फॉर्म इनपुट क्वांटिटीचं कन्व्हर्शन ॲनालॉग फॉर्ममध्ये देत असेल त्याला काय म्हणायचं आपण? ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. आणि जो ट्रान्सड्यूसर इनपुट क्वांटिटीचं कन्व्हर्शन जर डिजिटल फॉर्ममध्ये किंवा इन द फॉर्म ऑफ पल्सेस देत असेल तर अशा प्रकारच्या ट्रान्सड्यूसरला मित्रांनो आपण काय म्हणूया? डिजिटल ट्रान्सड्यूसर्स. तर डिजिटल ट्रान्सड्यूसरचं एक्झाम्पल काय आहे? बारकोड रीडर्स. बारकोड रीडर्स तुम्ही बघितलेले आहेत. आपण ज्यावेळेस बिग बाजारला जातो किंवा डीमार्टला जातो त्यावेळेस तुम्ही जे काही वस्तू खरेदी करता किंवा जे काही आयटम्स खरेदी करता त्यावेळेस त्याची किंमत कशी काढतात ते सेलर्स? तर त्याच्यावर ते बारकोड रीडर असतं त्याच्यावर प्रेस करतात आणि त्या बारकोडवरून ते बारकोड रीडर त्याची किंमत काढत असतात आणि ती त्याच्यामध्ये ॲड होत असते आणि मग आपल्याला पूर्ण बिल झालं की आपल्याला टोटल ते अमाऊंट सांगतात आणि त्याच्यावरून मग आपण त्यांना पैसे देतो. म्हणजे आपण बिग बाजारामध्ये गेल्यानंतर जो काही इन्स्ट्रुमेंट आहे प्रत्येक ॲटमवर काय असतात? बारकोड्स असतात आणि ते बारकोड रीड करण्याकरता बारकोड रीडर्स असतात आणि ते बारकोड रीडर्स त्याच्यावरचे त्या बारची पोझिशन आणि त्याची विड्थ रीड करून त्याची किंमत काढत असतात. तर अशा प्रकारचे जे ट्रान्सड्यूसर्स आहे मित्रांनो त्याला काय म्हणायचं आपण? डिजिटल ट्रान्सड्यूसर्स. ओके. नंतर प्रायमरी आणि सेकंडरी ट्रान्सड्यूसर्स. आता तुम्ही सांगा मला की ट्रान्सड्यूसरचं काम काय आहे? की in case of instrumentation system transducers are used
to convert physical quantity into equivalent electrical signal, but sometimes it is not possible to convert physical quantity into equivalent electrical signal in single step, and that's why we need the two transducers. One first transducer converts one physical quantity into another physical quantity, and then second transducer convert that second physical quantity into equivalent electrical signal. So, the first transducer is known as primary transducer and second transducer is known as secondary transducer. So, it is clear from this. The transducer is an energy converter which converts one form of energy into the another form. In instrumentation system, transducers are used to convert physical quantity into equivalent electrical signal. Sometimes it is not possible to convert physical quantity into equivalent electrical signal in single step. Under such conditions, two transducers are used to perform this job. Out of this, first one is called primary transducer and another is called secondary transducer. Okay. So, see here, from this example, it is clear, the idea about primary and secondary transducer is clear. Okay. See here, this is the measurement of pressure by using Bourdon tube and the LVDT. So, this is the arrangement which shows the measurement of this pressure with the help of this Bourdon tube and this LVDT. See here, Bourdon tube is just like to that of your balloon. When you apply the pressure at the open end of Bourdon tube, then closed end of Bourdon tube gets displaced. हे जे एंड आहे हे असं डिस्प्लेस होतं, म्हणजे इकडनं प्रेशर अप्लाय केलं, याच्यामध्ये प्रेशर आलं की हे जे क्लोज्ड एंड आहे हे असं डिस्प्लेस होतं. आणि ही एक रबर ट्यूब आहे, याच्यामध्ये फ्लुइड असतं आणि या साईडनी प्रेशर अप्लाय केल्यानंतर हे एंड असं डिस्प्लेस होतं. आणि ही जे विळ्यासारखा जो आकार दिसतो तुम्हाला, विळा म्हणजे माहिती आहे, सिकलसारखा जो आकार दिसतो किंवा विळ्यासारखा जो आकार दिसतो, अशा प्रकारची मेजरमेंट करता आपण ट्यूब जे वापरतो त्याला म्हणतो आपण बर्डॉन ट्यूब. बर्डॉन ट्यूबबद्दल घाबरण्याचं काहीच कारण नाही. त्याला दोन एंड असतात, एक क्लोज्ड एंड आणि एक असतो ओपन एंड. ओपन एंड म्हणून जर प्रेशर अप्लाय केलं तर त्याचं क्लोज्ड एंड जे आहे ते डिस्प्लेस होतं प्रेशरमुळं. अशा प्रकारची जी ट्यूब आहे त्याला आपण म्हणतो बर्डॉन ट्यूब. आणि बर्डॉन ट्यूबचं क्लोज्ड एंड बघा कशाला जोडलेलं आहे, या थ्रेड थ्रू या LVDच्या कोअरला. मग आता इथे प्रेशर आपण अप्लाय केलं तर काय होईल माहीत आहे का, की इथे प्रेशर अप्लाय केल्यामुळे याचं क्लोज्ड एंड काय होईल, डिस्प्लेस्ड होईल, डिस्प्लेस्ड. बरोबर आहे. आता या साईडने आपण प्रेशर अप्लाय केलं क्लोज एंडकडून, ओपन एंडकडून प्रेशर अप्लाय केलं. आता हे ओपन एंडकडून जे प्रेशर अप्लाय केलं त्याच्यामुळे याचं क्लोज एंड काय झालं, डिस्प्लेस झालं. म्हणजे प्रेशरचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं मित्रांनो, डिस्प्लेसमेंटमध्ये. आणि याचं क्लोज एंड बघा कशाला कनेक्ट आहे, LVDच्या कोअरला. ज्यावेळेस तुम्ही इथून प्रेशर अप्लाय करता त्यावेळेस याचं ओपन एंडकडे प्रेशर अप्लाय करता त्यावेळेस याचं क्लोज एंड काय होतं, असं डिस्प्लेस्ड होतं. आणि डिस्प्लेस झाल्यामुळं हा जो थ्रेड आहे हा ओढल्या जाईल आणि ओढल्या गेल्यामुळं काय होईल, हा कोअर वर ओढल्या जाईल. बरोबर. आता बघा ही जी बर्डॉन ट्यूब आहे हिने काय केलेलं आहे, या प्रेशरचं कन्व्हर्शन, ही जी प्रेशर आहे ही फिजिकल क्वांटिटी आहे, वन फिजिकल क्वांटिटी. या फिजिकल क्वांटिटीचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं आहे मित्रांनो, अनदर फिजिकल क्वांटिटी, अँड दॅट इज ए डिस्प्लेसमेंट. अँड देअरफॉर this Bourdon tube acts as a primary transducer. It converts the pressure into the displacement, but displacement is not a electrical quantity. बरोबर.
पण बर्डॉन ट्यूबचं तर काम आहेच इथे. इट कन्वर्ट दिस पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी इंटू दी अनदर फिजिकल क्वांटिटी, दॅट इज दी डिस्प्लेसमेंट. अँड देन डिस्प्लेसमेंट ॲट द output of Burdon tube is applied to a core of LVDT. When the closed end of Burdon tube gets displaced, then this core gets displaced, means हा कोर काय होईल वर येईल, आणि वर आल्यामुळं त्याच्या आउटपुट टर्मिनलच्या अक्रॉस व्होल्टेज डेव्हलप होईल. जेवढा काही तो कोर वर आला त्या प्रमाणात इथे व्होल्टेज डेव्हलप होईल. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, प्रेशरचं कन्व्हर्शन इथे कशामुळे झालं, प्रेशरचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. पण असं करत असताना आपल्याला इथे 2 ट्रान्सड्यूसर्स लागले, पहिली बर्डॉन ट्यूब आणि दुसरा LVDT. म्हणून बर्डॉन ट्यूब म्हणजे काय झालं, प्रायमरी ट्रान्सड्यूसर, आणि LVDT म्हणजे काय झालं, सेकंडरी ट्रान्सड्यूसर. LVDT बघा इथे याला आपण एक्सायटेशन सिग्नल दिलेला आहे. इथे जर त्याला एक्सटर्नल सिग्नल आपण दिला नाही तर हा कोर किती खाली न्या किंवा किती वर न्या, इथे आउटपुट व्होल्टेज तुम्हाला डेव्हलप होणार नाही. याचं कारण म्हणजे हा LVDT जो आहे किंवा लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कोणता ट्रान्सड्यूसर आहे, पॅसिव्ह. आणि पॅसिव्ह असल्यामुळंच त्याच्या प्रायमरीला तुम्हाला AC सिग्नलनी एक्साईट केल्याशिवाय त्याच्या आउटपुटला व्होल्टेज येणार नाही. तर बघा मित्रांनो, इथे जे आहे, इथे हा जो ट्रान्सड्यूसर आहे हा प्रायमरी ट्रान्सड्यूसर आहे, आणि हा जो दुसरा ट्रान्सड्यूसर आहे हा सेकंडरी आहे. हा काय करतो, प्रेशरचं कन्व्हर्शन कशामध्ये करतो, डिस्प्लेसमेंटमध्ये. आणि डिस्प्लेसमेंटचं कन्व्हर्शन हा ट्रान्सड्यूसर जो आहे तो इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करतो. म्हणून पहिल्या ट्रान्सड्यूसरला काय म्हणायचं मित्रांनो, आपण प्रायमरी ट्रान्सड्यूसर, आणि हा जो दुसरा ट्रान्सड्यूसर आहे त्याला काय म्हणायचं, सेकंडरी ट्रान्सड्यूसर. तर अशा प्रकारे कधी कधी काय होतं माहीत आहे का, आपल्याला एकाच वेळेस फिजिकल क्वांटिटीचं कन्व्हर्शन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करता येत नाही, म्हणून 2 ट्रान्सड्यूसर्स वापरावे लागतात. तर पहिला जो ट्रान्सड्यूसर आहे त्याला काय म्हणायचं, प्रायमरी ट्रान्सड्यूसर, आणि दुसरा जो ट्रान्सड्यूसर आहे त्याला काय म्हणायचं, सेकंडरी ट्रान्सड्यूसर. तर अशा प्रकारे प्रायमरी आणि सेकंडरी ट्रान्सड्यूसर्सची आयडिया या डायग्रामवरून तुम्हाला क्लिअर होईल. धन्यवाद. ओके. तर बाकीचा भाग आहे तो उद्याला आपण बघूया. ठीक आहे. ओके.